ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांना कुणबी दाखले दिले जातील, सरसकट दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासनच त्यांनी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचं आरक्षणाकरता देण्यासाठी विरोध नाही, पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीकरता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावर उचलून घेत गेवराई शहरात दुचाकी रॅली काढली। आमच्या अन्नात माती कलवण्याचं काम यांनी केलं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारवर केलाय। गोपीनाथ मुंडेंची उणीव भासतीये अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांच्या विरोधात आम्ही दांडकं हातात घेतलंय अशा शब्दात हाकेंनी जरांगेंवरही निशाणा साधला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागताकरता आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांना बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केला। तर हे काम मुरुम माफिया करत आहेत। माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचं ते म्हणाले। यंदाच्या गणेशोत्सवात रविवार दुपारपर्यंत एकूण 1982 मेट्रिक टन POP अवशेष गोळा करण्यात आले। हे अवशेष गोळा केल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे। या संदर्भात मुंबई महापालिकेमध्ये लवकरच बैठक घेतली जाणार आहे। पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवर मर्यादा आणत कमी वेळेत मिरवणूक संपवणार असा निर्धार पोलिसांनी केला होता, पण पुणेकरांनी पोलिसांचं नियोजन कोलमडून टाकलेलं आहे। 34 तास मिरवणूक काढत नवा विक्रमच या मिरवणुकी संदर्भातला पुण्यानं नोंदवला आहे। पुणे शहराची उपनगरं आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विसर्जनाच्या दिवशी सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला, तर उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोलाच प्रथम पसंती दिली। जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथं भरधाव डंपरनं चिरडल्यानं एका 30 वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। गजानन असं मृताचं नाव। ही घटना रात्री घडली। त्यानंतर नेरी दिगर इथल्या ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवर आणला, तसंच 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली। त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली आहेत। मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आलेत अशी माहिती समोर आली आहे। सरकारनं 22 सप्टेंबरपासून जीएसटी दर 2 स्तरावर म्हणजे 5% आणि 18% आणला आहे, आणण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त महसुली तूट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसुली तोटा
48,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं आहे. म्हाडा कायदा कलम 79 अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अति धोकादायक ठरवून त्या रिकाम्या करा अशी नोटीस पाठवली होती. त्या नोटीसला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवलं आणि त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिलेले होते. या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. खग्रास चंद्रग्रहण असल्यानं कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यामध्ये ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळामध्ये भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू होण्यापूर्वी देवीचा अभिषेक केला, तिची पूजा केली. आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्त जोगवाही मागण्यात आला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 दिवस ऐवजी 10 दिवस साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला दसरा साजरा होणार आहे. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबर पासून मोह निद्रा अवस्थेत जाणार आहे. एक महत्त्वाची बातमी बघूया. मनोज जरांगे यांना डिस्चार्ज मिळतोय आज. छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खासगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर ते अंतरवाली सराटीला जाणार आहेत थेट. क्षमा करा, बातमी आहे जरांगेंसंदर्भातली. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. थेट ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत जाणार आहेत. नारायणगडावर जाऊन मग ते दर्शन घेतील असं कळतंय. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. आज त्यांना डिस्चार्ज मिळतोय आणि जशी माहिती मिळते की ते आधी अंतरवाली सराटीत जातील आणि नंतर नारायणगडावर. पुन्हा एकदा आपण बघूया वेगवान स्वरूपातल्या बातम्या. देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याकरता आणि मतदार यादी अद्ययावत करण्याकरता निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. याबाबत 10 सप्टेंबरला दिल्ली इथं सगळ्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दिवाळी आणि छटपूजेकरता प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर या विभागामधून कोल्हापूर, सावंतवाडीसह दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये त्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ इथल्या रेल्वेच्या भूखंडांचा 99 वर्षांकरता भाडेतत्वावर विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्यानं दिलं जाणार असून यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाड्यांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीकरता मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्याकरता आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात आधार कार्डकरता एका सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडून या योजनेवर काम केलं जात आहे. या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. तसंच प्रवेशाकरता जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीमध्ये भरल्या जाणार आहेत. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिले आहेत. याकरता पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली गेली आहे.
कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावर प्रवेशाकरता अर्ज करता येणार आहेत. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. यानंतर शनिवारपासून गेटवे एलिफंटा, गेटवे JNPA, मोरा, भाऊचा धक्का, करंजा, रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यंदा प्रथमच मुंबईतील POP गणेश मूर्तीचं विसर्जन झाल्यावर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसांमधील गणेश मूर्तीचं तब्बल 1982 मेट्रिक टन वजनाचं POP संकलित करण्यात आलं आहे. मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान निर्माल्याच्या संकलनाकरता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. मुंबईतील विविध विसर्जन स्थळावर एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आलं. धुळ्यात गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील कुंडाणे या फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली. तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली. शंकर उर्फ अरुण यर्रामिच्चा असं त्याचं नाव आहे. हा जहाल माओवादी आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून एकूण 5 लाखांचं बक्षीस आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. आज भाजप खासदारांचं दिल्लीमध्ये संमेलन आहे. सगळे भाजप खासदार या संमेलनाला सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. संमेलन म्हणताना कार्यशाळा आपण त्याला म्हणू शकतो. संसद भवनात कार्यशाळा आहे खासदारांची. सगळ्या भाजपच्या खासदारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि सगळे भाजपचे खासदार आज संसद भवनामध्ये या कार्यशाळेकरता उपस्थित असतील. या कार्यशाळेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबरच ते उपपंतप्रधान उपराष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा सुद्धा करतील असं कळतंय. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल असं कळतंय. भाजप खासदारांची आज बैठक आहे. त्याच्यानंतर आपण बीडच्या बातमीकडे वळतोय. बीडच्या मंजरसुंबमध्ये मराठा आणि OBC बांधव आमने सामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवण्यात आलं. OBC आरक्षणाचे संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीकरता कुणबी सेनेकडून निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आझाद मैदानावर पार पडलेल्या निर्धार मेळाव्यामधून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला. मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर आंदोलनाला जाण्याकरता पैसे नसल्यामुळे भरत खरसाडे या आंदोलकाकडे पैसे नव्हते. त्यामुळे या आंदोलकाने आत्महत्या केली होती. दरम्यान या तिन्ही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी पालकत्व त्यांचं स्वीकारलेलं आहे. त्या कुटुंबांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 3 लाखांची मदत केलेली आहे. कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. विरोधकांनी त्यामुळे सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्यानं विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली. प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यानं एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यानं हा वाद वाढला. पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला। शनी शिंगणापूरमध्ये दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये पुजाऱ्यांना मानधनावर घेण्याचा निर्णय झालाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेण्यात आलंय। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलं आहे। अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय। चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे। या प्रशिक्षण केंद्राला कोकणातील तरुणांनी प्रशिक्षण केंद्र उभारणीला समर्थन दिलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आला। पाडवी गल्लीतील पुलावरून पाणी वाहू लागलं। कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा समोर आलाय। हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळलाय। काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा आढळला होता। बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भुते आकसपूर कुडावद या रस्त्यावर पाण्याचा अंदाज न आल्यानं कार वाहून गेली। कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे दुर्घटना टळली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी इथल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनाकरता बंद ठेवण्यात आलं। आज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे। नियमित पूजा उपचार करून मंदिर सकाळी 6 नंतर दर्शनाकरता खुलं केलं जाणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सूर्या नदीत 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर महाराष्ट्र, कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे। पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोल्हापुरामध्ये विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एका डंपर भरेल इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी जमा केल्या। विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रचंड गर्दी होती। यावेळी गर्दीला आवरताना पोलिसांना नाकीनऊ आले, त्यामुळे ढकलाढकली सुद्धा होत होती। त्यामुळे महाद्वार रोडवर चपलांचा खचच बघायला मिळाला। बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवर चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं। राजू भीमराव या तरुणाची शेतजमीन येळगाव धरणामध्ये गेली, तर उर्वरित जमिनीवर नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलं। कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी संबंधित तरुणानं केली। पंढरपूरमध्ये म्हसवड माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली। तातडीनं मागणी पूर्ण करण्याची मागणी झाली। नागपुरामध्ये काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। मात्र आज दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करताना एकाच मंचावर आले। दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं, एकमेकांशी संवाद साधला, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या। चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिर यासह विविध मंदिर आज दर्शनाकरता बंद होती। ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करून मंदिर भाविकांकरता खुलं करण्यात आलं। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षा अधिक वेळ चालली। गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीकरता 28 तासांचा वेळ लागला होता, तो रेकॉर्ड यंदा मोडीत काढण्यात आला। यंदा मिरवणूक कमी वेळेत करण्याकरता पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले।
जळगावच्या कासोदा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेव मंदिर परिसरात संतश्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सप्ताहाचं यंदा 72वं वर्ष आहे। भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। 334व्या जयंतीनिमित्त आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। हिंगोलीत बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यानिमित्त शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। अकोल्यात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं। या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। जालन्यामध्ये गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासह 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं। नाशिकमधील चांदवडच्या राहुड घाटात भीषण अपघात झाला। क्रेन कोसळली, डिव्हायडर तुटला, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। सध्या एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे।